नमस्कार, पाहूयात शेअर मार्केटमधील महत्त्वाच्या घडामोडी. सेन्सेक्स आणि निफ्टीने 6 मार्च रोजी पुन्हा एकदा त्यांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला आहे. सेन्सेक्स 408.86 अंकांनी वाढून 74,085.99 वर बंद झाला, तर निफ्टी 126.55 अंकांच्या उसळीसह 22,482.85 वर बंद झाला. NLC इंडिया. सरकारने NLC इंडिया ह्या सरकारी कंपनीतील आपला मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार NLC इंडियामधील 7% स्टेक विकू शकते. ही प्रक्रिया ऑफर फॉर सेलद्वारे केली जाईल. इशूचा मूळ आकार विक्रीच्या 5% असेल, तो 7% वाढवण्याचा पर्याय असेल. फ्लोअर प्राइस 212 रुपये ठेवण्यात आली आहे. OFSच्या माध्यमातून 2000 ते 2100 कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे. शेअर विक्रीनंतर कंपनीतील सरकारची हिस्सेदारी 75% कमी होईल आणि हा इशू 7 मार्च पासून सुरू होणार आहे. बुधवारी NLC इंडियाने माहिती दिली की त्यांच्या अक्षय ऊर्जा युनिट NLC इंडिया ग्रीन एनर्जीने गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड सोबत वीज खरेदी करार केला आहे. हा करार प्रस्तावित 600 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आहे. वास्तविक NLC इंडियाने हा ऊर्जा प्रकल्प GUVNL कडून बोली प्रक्रियेद्वारे विकत घेतला आहे. वीज खरेदी करार हा या प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी संपूर्ण वीज GUVNL खरेदी करणार आहे. हा प्रकल्प त्याच्या संपूर्ण जीवनकाळात 35 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखण्यात मदत करणार आहे. त्याचप्रमाणे हा प्रकल्प त्याच्या कार्यकाळात एकूण 39 अब्ज युनिट वीज निर्मिती करणार आहे. NLC इंडिया या स्टॉकने एका वर्षात 176% परतावा दिला आहे. 2024 मध्ये आतापर्यंतच्या शेअरमध्ये घसरणीचा कल आहे, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीदारांसाठी हा शेअर फायदेशीर ठरला आहे. एका वर्षात स्टॉक 177% वाढला, तर गेल्या 3 वर्षात स्टॉकने 321% अधिक वाढ नोंदवली आहे. 3 महिन्यात स्टॉकचा परतावा 20% अधिक आहे. तथापि 2023 मध्ये आतापर्यंत स्टॉक सुमारे 11% आणि एका महिन्यात 20% घसरला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 161% वाढ झाली आहे, परंतु विक्रीत सुमारे 14% घट झाली आहे. टाटा मोटर्स. रेटिंग एजन्सी मूडीजने 6 मार्च रोजी सांगितले की त्यांनी टाटा मोटर्सचे रेटिंग Ba3 वर कायम ठेवले आणि दृष्टिकोनही पॉझिटिव्ह ठेवला आहे. रेटिंगचा निर्णय टाटा मोटर्सच्या बोर्डाने घेतलेल्या निर्णयानंतर घेण्यात आला आहे, ज्यामध्ये कंपनीचे व्यावसायिक वाहन आणि प्रवासी वाहन व्यवसाय 2 सूचीबद्ध कंपन्यांमध्ये वेगळे करण्यास मान्यता मिळाली आहे. डीमर्जरच्या निर्णयानंतर मूडीजने कंपनीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्हच ठेवला आहे. मूडीजचा विश्वास आहे की टाटा मोटर्सच्या रेटिंग अपग्रेडसाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे. डीमर्जर असो वा नसो, एजन्सीने म्हटले आहे की टाटा मोटर्सचे सर्व व्यवसाय त्यांच्या वाढीच्या प्राधान्यक्रमांची पूर्तता करते आणि कंपनीला मार्च 2025 पर्यंत निव्वळ शून्य ऑटोमोटिव्ह कर्ज मिळवण्यासाठी सक्षम करण्यासाठी संतुलित आर्थिक धोरण कायम ठेवतील. मूडीजच्या मते डीमर्जरमुळे टाटा मोटर्सचा व्यवसाय व्यावसायिक वाहनांपुरता मर्यादित राहील. तथापि कंपनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या व्यावसायिक वाहन बाजारपेठेत 40% वाटा घेऊन चांगली कामगिरी करत राहील. बुधवारी टाटा मोटर्सचे शेअर सुमारे 0.5% घसरणीसह 1018 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. महिन्याभरापूर्वी हा शेअर 940 रुपयांच्या खाली व्यवहार करत होता. 1 वर्षापूर्वी स्टॉक 450च्या खाली होता. कंपनीने अलीकडेच 2 सूचीबद्ध कंपन्यांमध्ये व्यावसायिक वाहन आणि प्रवासी वाहन व्यवसाय वेगळे करण्याची घोषणा केली आहे. ह्या डीमर्जर योजनेला सर्व मंजुरी मिळाल्यानंतर पूर्ण होण्यासाठी 12 ते 15 महिने इतका कालावधी अपेक्षित आहे. ज्युपिटर वॅगन्स. ज्युपिटर वॅगन्स या कंपनीबाबत बाजार बंद झाल्यानंतर मोठी बातमी आली आहे. ज्युपिटर वॅगन्स हा BSE 500 मध्ये समाविष्ट स्टॉक आहे. 6 मार्च 2024 रोजी वॅगनचे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ऑफर मिळाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या संपूर्ण कराराची किंमत 956 कोटी 87 लाख रुपये इतकी आहे. या करारानुसार कंपनीला 2237 वॅगनचे उत्पादन आणि पुरवठा करायचा आहे. बाजार बंद झाल्यानंतर ही बातमी आल्या असल्याकारणाने बातमीचा परिणाम गुरुवारच्या व्यवहारात शेअरवर दिसून येईल. तसा हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक आहे. बुधवारच्या व्यापारात मोठ्या घसरणीसह स्टॉक बंद झाला आणि सत्राच्या शेवटी 6% अधिक घसरणीसह 361.9 च्या पातळीवर पोहोचलाय. तथापि पाहता दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या स्टॉकने बंपर परतावा दिलाय. गेल्या 3 वर्षात स्टॉकने 18 पटीने वाढलाय. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षापूर्वी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 18 लाखांपेक्षा जास्त आहे. एका वर्षाला स्टॉकचा परतावा 271% इतका राहिला आहे. 2024 मध्ये आतापर्यंत स्टॉक 13%हून अधिक वाढला आहे. मात्र एका महिन्यात हा स्टॉक सुमारे 8% घसरलेला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 44.59 कोटी रुपयांवरून 81.45 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
तर कंपनीची निव्वळ विक्री 39% वाढली असून ती 895.84 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एबिटा 82.06 कोटींवरून 129 कोटींवर पोहोचला आहे. निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम असतोच. मार्च 2024 हा निवडणुकीचा महिना आहे, पण या महिन्यात प्रचंड चढउतार होऊ शकतात. CNBC आवाजचे व्यवस्थापकीय संपादक अनुज सिंगल म्हणतात की सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुन्हा वाढलेत. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीची तारीख 15 मार्चपर्यंत जाहीर केली जाईल, त्यामुळे आचारसंहिताही लागू होणार आहे. अशा स्थितीत कोणतीही मोठी घोषणा करता येत नाही, त्यामुळे शेअरमध्ये तेजीचा कल आहे. अनुज यांचा गुंतवणूकदारांना नेहमीच ट्रेंडसोबत राहण्याचा सल्ला असतो. निवडणुकीच्या वर्षात शेअर बाजारात नेहमीच तेजी दिसून आलेली आहे. आता गेल्या 15 वर्षाच्या आकडेवारीवरून बाजारात तेजी दिसून आली आहे. निफ्टीमध्ये सरासरी 7% वाढ, तर मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये सरासरी 10% वाढ दिसून आली आहे. निवडणूक वर्ष 2009च्या आकडेवारीवर नजर टाकली तर बेंचमार्क निफ्टी ह्या महिन्यामध्ये 7.8% इतका परतावा दिला होता. यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणूक वर्ष 2014मध्ये निफ्टीने 7.3% इतका परतावा दिला होता, तर 2019मध्ये निफ्टीने 7.5% इतका परतावा दिला होता. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सध्या सक्तीचे धोरण अवलंबले आहे. RBIने 2 मोठ्या कंपन्यांवर कारवाई करत त्यांच्या व्यवसायावर सध्या बंदी घातली आहे. कालच्या बातम्यांमध्ये आपण पाहिले की 5 मार्च रोजी RBIने JM फायनान्शियल प्रॉडक्ट्स या JM फायनान्शियल ग्रुपच्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीवर मोठी कारवाई केली. रिझर्व्ह बँकेने कंपनीला शेअर्स आणि डिबेंचर्सवर कर्ज देण्यास बंदी घातली की ज्याचा परिणाम बुधवारच्या सत्रामध्ये दिसून आला. स्टॉक 20 ते 10% घसरून 85.50 रुपयांवर बंद झाला. JM फायनान्शियल प्रॉडक्ट्स कंपनीवर झालेल्या कारवाईचे सविस्तर वृत्त पाहायचे असल्यास कालच्या बातम्या पहा. याआधीच 4 मार्च रोजी IIFL फायनान्सवर RBIने बंदी घातली होती. सेंट्रल बँकेने IIFL फायनान्सला सुवर्ण कर्ज देण्यास बंदी घातली आहे. सुवर्ण कर्ज वितरणावर ही बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे IIFL फायनान्सला गोल्ड लोन पोर्टफोलिओ व्यतिरिक्त इतर व्यवसाय करण्यास मुभा दिली आहे, कारण कंपनीच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओने नियमांचे उल्लंघन केले. यामध्ये पर्यवेक्षीय अनियमितता आढळून आली आहे. लोन रेशिओ गुणोत्तरामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. आता या कंपन्यांचे कामकाजाचे विशेष ऑडिट होणार असल्याचे RBIने सांगितले. SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये सध्या शेअर बाजारात तेजी सुरू आहे. NSEवर बुधवारी 6 मार्च रोजी स्टॉक 2% वाढून 790.30 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. यासोबतच मालमत्तेच्या बाबतीत देशातील बहुतांश बँकांच्या बाजार भांडवलानेही 7 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. यावर्षी आतापर्यंत SBIचे शेअर्स 23% वाढले आहेत, तर गेल्या एका वर्षात स्टॉक 40% इतका वाढला आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला SBIने बाजार भांडवलाच्या बाबतीत LICला मागे टाकत सर्वात मूल्यवान सरकारी कंपनीचा दर्जा देखील प्राप्त केला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा या ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनीतील प्रमोटर्स आपला हिस्सा विकू शकतात. प्रमोटर्स हा हिस्सा ब्लॉक डीलद्वारे विकतील आणि ह्याद्वारे 93 लाख शेअर्स विकू शकतील. या ब्लॉक डीलसाठी प्राइस बँड व्हॅल्यू 1911.5 ते 1970.65 पर्यंत ठेवली जाऊ शकते. त्यानुसार हा करार 1778 कोटी ते 1833 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो. बुधवारी महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 1.53% वाढीसह 1968.7 रुपयांवर बंद झाला. प्रमोटरकडे कंपनीतील 19.32% हिस्सा आहे. प्रुडेन्शियल मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड जी आपला हिस्सा विकणार आहे, कंपनीमध्ये तिचा 11.64% इतका हिस्सा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोटक महिंद्रा बँक या करारासाठी सल्लागार आहे. बुधवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत कंपनीने पुढील आठवड्यात विश्लेषक आणि गुंतवणूकदारांसोबत महत्त्वाची बैठक असल्याचे म्हटले आहे. कंपनी 11 मार्च रोजी सिटी इन्व्हेस्टर कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहे, तर 11 आणि 12 मार्च रोजी होणाऱ्या नोमुरा इन्व्हेस्टर कॉन्फरन्समध्येही कंपनी सहभागी होणार आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने असेही म्हटले आहे की ह्या बैठकांमध्ये अनेक फंड आणि गुंतवणूकदारही सहभागी होऊ शकतात.